जरीपटका थाना क्षेत्र में 25 जुलाई को आकाश थापा नामक युवक के साथ मारपीट की घटना हुई थी। इस मामले में आरोपी रिंकू साहू और सुमित शिंदे वारदात के दिन से फरार थे। पुलिस को मिली गुप्त जानकारी के आधार पर सोमवार को दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया। जांच में पता चला है कि आरोपी में से सुमित शिंदे तड़ीपार अपराधी है। फिलहाल पुलिस ने दोनों आरोपियों को हिरासत में लेकर आगे की जांच शुरू कर दी है। इस कार्रवाई से क्षेत्र में चर्चा का माहौल है और पुलिस की सक्रियता की सराहना की जा रही है। 25 जुलैला आकाश थापा नावाच्या व्यक्तीला रिंकू साहू आणि सुमित सुनील शिंदे या दोघांनी मारहाण केल्याबाबतचा माहिती मिळाल्यावर त्याच्या फिर्यादीवरून 326 चा आपण गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामधील हे आरोपी होते ते त्यावेळेला मिळून आले नव्हते, पळून गेले होते। त्यानंतर त्यांनी मान्य न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज केला होता, पण तो मान्य न्यायालयाने फेटाळला होता। त्यानंतर देखील ते मिळून येत नव्हते, इतर फिरत होते। काल आपल्याला त्या आरोपींबाबतची माहिती मिळाल्यानंतर कुठे लपून बसले माहिती मिळाली, आपण त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अटक करून आता पुढील कारवाई करत आहोत। यापैकी जो सुमित जॉन शिंदे आहे तो यापूर्वी तडीपार आरोपी आहे। त्याच्यावरती दारू विक्रीचे गुन्हे यापूर्वीचे आहेत। आता हा नवीन आपण बॉडी ऑफेन्स त्याच्यावर दाखल झालेला आहे। रिंकू साहू वरती देखील यापूर्वी बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल आहेत। दोघांना अटक करून पुढील कारवाई आता करत आहोत। बॉडी ऑफेन्सचेच गुन्हे आहेत, म्हणजे शरीराविरुद्धचे मारामारीचेच गुन्हे आहेत आणि सुमित शिंदेवरती दारू विक्रीचे गुन्हे आहेत। पुढील तपासामध्ये आता त्यांनी जे वापरलेले हत्यार वगैरे ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या जप्त करून मान्य न्यायालयामध्ये दोषारोप सादर करणार। इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।